करणार आहोत. तर प्रवीण मात्रे आता लकी ड्रॉ ते करतायत. पाहूया कोणत्या संघाला बाय मिळेल आणि कोणता संघ जाणार सुपर 8 मध्ये. आज सुपर 8 साठी प्रयत्न करत असताना लकी ड्रॉ प्रवीणजी मात्रे यांच्या माध्यमातून हा लकी ड्रॉ आपण करतोय. स्पर्धेचे आयोजक त्यांची अतोनात मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सामना सुरू होतोय आणि एका बाजूला सुपर 8. ओ कॅच ऑफ द मॅच, बेस्ट कॅच ऑफ द नाईट. बाय मध्ये जो संघ पुढे गेलाय सुपर 8 मध्ये संघ पोहोचलाय. नितलस संग्राम 11 नितलस संघ गो टू सुपर 8. अभिनंदन अभिनंदन संग्राम 11 आणि सचिन पाटील भाया, शैलेश पावशे, खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी. सुपर 8 मध्ये तुम्ही गेलात आणि ऑल द बेस्ट. त्यामुळे इथे जो संघ जिंकेल तो नारायण संघाविरोधात सामना खेळणार. शेवटचा सामना आज तो असेल, नारायण विरुद्ध XYZ. अभिनंदन संग्राम 11 नितलस, वन सेकंड कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपण आता सामन्यामध्ये पाहिला कॅच ऑफ द मॅच. करण कालन सर काय म्हणाल, बेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट असं म्हणू शकतो आपण. अप्रतिम झेल. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर दे. फार चांगला झेल स्वतःला स्ट्रेच करत असताना टिपलाय तो मंगेश पाटीलने. तर इथे लकी ड्रॉची जी बायची चिठ्ठी उचलली त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. त्या मुलाला विनंती आपण यायचंय. ऋषी, त्या मुलाचं नाव आहे ऋषी. ऋषी आपण या 500 रुपये घेण्यासाठी. प्रवीण म्हात्रे प्रवीण म्हात्रेचे सुपुत्र आहेत आणि त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. ऋषी म्हात्रे या लगेच कॅश प्राइज कलेक्ट करा. संग्राम 11चे शैलेश पावशे यांच्याकडून हे 500 रुपये ऋषी तुझ्यासाठी आहेत. मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पारितोषिक आपण द्यायचंय ऋषी म्हात्रेला, ज्याने लकी ड्रॉची चिठ्ठी उचलली आणि नितलस संघाचं नाव निघालं. छोटा प्रवीण म्हात्रे अभिनंदन. जाऊया सामन्याकडे आणि ओ टू कॉमेंट्री बॉक्स. करण कालन सर. धारदार गोलंदाजी आपण पाहतो नवनाथ गायकर कडून. डावखुऱ्या त्याचा सीमर. ऑफ साइडला गॅप मध्ये बॉल आहे. लॉफ्टेड ड्राइव्ह, कव्हर्सला चेंडू. पहिल्या 4 धावा येत आहेत बॅटिंग करण्यासाठी युवा स्पोर्ट्स नांदगावसाठी. पहिल्याच बॉलवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली. प्रतीक हुद्दारची जे अष्टपैलू आहेत, मात्र त्यानंतर आलेला चेतन कुठले त्याचा बॅटमधून चौकार आला. शफल झाला, ऑन साइडला फ्लिक केला, मिड विकेटला फिल्डर, झेलची संधी, वेलचा कॅच आणि फलंदाज बाद. 4 for 2 चेतन कुठले बाद. बॅलन्स केला. 2 कॅचेस आपल्याला स्टनिंग कॅचेस पाहायला मिळाल्या. शॉर्ट कव्हर आणि डीप मिड विकेटला. 4 for 2 चेतन कुठले देखील आता परतीचा प्रवास करत असताना आपण पाहतोय. मात्र दुसऱ्या बाजूने आनंद साजरा करत असताना पाहायला मिळाला. संग्राम 11चे अनुमान नितलस संघ सुपर 8 ला जे क्वालिफाय झालेले आहेत स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय उद्योगपती निखिल दादा पाटील यांना, त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र, एक नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे मराठी हिंदी या दोन्ही भाषांमधून ज्यांचं आपण समालोचन ऐकतो ते प्रवीणजी टेंबे सर यांनाही तुम्ही पाहताय. रात्रीचे आता जवळपास 1:07 झालेले आहेत. दुसरी रजनी आपण अनुभवतोय या स्पर्धेची. जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024.
फोटो सेशन सध्या करतायत. सुपर 8 ला क्वालिफाय होत आहेत. संग्राम 11 जयनुमान नितलस कॉस मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये बॉल चाललेला. लॉंग ऑफचे फिल्डर येतात बॉलवरती. तेजस एक धाव इथे सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते. डिसिप्लिन बॉलिंग. नवनाथ गायकर फ्रंटलाईन बॉलर आहे. डावखुऱ्या त्याचा सीमर आणि सुरुवातीचे 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवून दिलेत. मला आठवतोय मागचा सामना युवा स्पोर्ट्स नांदगावचा मनीष खुटलेने जी बॅटिंग केली होती. दमदार परफॉर्मन्स होता विथ द बॅट आणि त्याला आता पुन्हा खेळावं लागेल या देखील मॅचमध्ये. 5 for 2 शेवटचा बॉल आहे या षटकातील. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ ऑन साइडला मिड विकेट. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. ट्रॅक चेंज केला आता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नेत आहेत नवनाथ. बॅकफुटला ताबला टॅप केला बॉलला पॉइंटला. चांगली फिल्डिंग हर्षल कडून. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला. धावात 5 विकेट पडल्या. 2 बॅटिंग करत असताना युवा स्पोर्ट्स नांदगाव. यंदाच्या पर्वामध्ये आपल्याला भेटीला येते. दुसऱ्या रजनीमध्ये आपण अनुभवतो या स्पर्धेला. जे गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल आयोजित स्वर्गीय माफ करा सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024. 5 रजनींमध्ये ही स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख रुपये. सेलिब्रेशन इथलं सुरू आहे. जे सुपर 8 ला क्वालिफाय झालेले आहेत. का निळजी आणि हेदुटणे हे 2 संघ देखील क्वालिफाय झालेले आहेत. उद्या देखील ग्रामीणच्या महासत्ता समोरासमोर आहेत. उद्या 8 संघ नामांकित संघ येतील. कल्याण डोंबिवली क्रिकेटचे ठाणे रायगड मधील उद्या 8 संघांना आमंत्रण या स्पर्धेमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या रात्रीमध्ये खास करून यायला विसरू नका. ऑन साइडला शफल होऊन टर्न करण्यात आला. फार चांगला फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावरती. अटॅक सध्या सुरू आहे आणि तो करणं देखील गरजेचं आहे. बिकॉज सुरुवातीला 2 विकेट पडल्यात. मनीष आणि मैदानाच्या आतमध्ये असलेला संकेत बघत त्याचा बॅटमधून चौकार आलेला आहे. मंगेश पाटीलला दुसऱ्या बाजून आपण पाहतोय बोधुल गावेंकडून दुसऱ्या षटकामध्ये. वेळ जास्त घेऊ नका. यस यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. नारायण संघाच्या विरुद्ध. पाहूयात या 2 संघांमधून कोणता संघ येतोय. स्विच केलाय पण चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता. इट इज डॉट बॉल. मागच्या मॅच मध्ये यजमान बुरदुल संघाला परास्त केलं. जबरदस्त कामगिरी राहिली नर्मदेश्वर किरवली संघाची. नूतन वर्षामध्ये ओम नर्मदेश्वर किरवलीची देखील रजनी प्रकाश झोतातील स्पर्धा आपल्या भेटीला येईल. अशा काही स्पर्धा आहेत ज्या स्पर्धांची नेहमीच खेळाडू वाट पाहत असतात. बॅकफुटला कट केला. गॅपमध्ये बॉल आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट. यावेळेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पण थेट बॉल चाललेला आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. किंजल ट्रॉफी मध्ये नांदगाव युवा स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध ओम नर्मदेश्वर किरवलीमध्ये आपण सामना बघितला. किरवलीने बाजी मारली होती. पाहुयात पलटवार करण्याची नामी संधी आहे युवा स्पोर्ट्स नांदगावकडे. धावात 13. इनसाइड आउट. ग्लोरियस स्ट्रोक आलाय. फलंदाज संकेत भगतचा बॅट मधून 3रा चौकार.
संकेत आहेत युवा स्पोर्ट्स नांदगावसाठी, बिकॉज सुरुवातीला 2 विकेट पडल्यानंतर 13 धावा इंडिव्हिज्युअल संख्येचा बॅटमधून आलेल्या आहेत. 17 वरती युवा स्पोर्ट्स नांदगाव. मंगेश, ओहो शफल झालाय, वाईड यॉर्कर, बँग ऑन टार्गेट, डॉट बॉल. लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे बॉल टार्गेट सेट केलं होतं गोलंदाजाने जेव्हा बॉलला रिलीज करत होता आणि बरोबर तिथे बॉल पडलाय. 17 धावा शेवटचा बॉल या षटकातील. स्वीप करतोय बॅकवर्ड स्कोअरिंगला, फिल्डर आहे, धाव मिळणार नाही. ओ थ्रो, आता ओव्हर थ्रो देखील झाला होता बॅकिंगला, फिल्डर फार वेगाने. सो अशा पद्धतीने शेवटचे 2 डॉट बॉल आले. 2 षटकांचा खेळ संपला, 2 विकेट पडलेत. 17 धावा आहेत बॅटिंग करत असताना युवा स्पोर्ट्स नांदगाव. गणपत शेठ गायकवाड. 17 धावा झालेल्या, 17 for 2. हे प्रेक्षक सध्या तुम्हाला पाहायला मिळतात, हे बांधव आहेत आमच्या VIP डाईस वरती आसन ग्रहण करून या मॅचचा आनंद घेत आहेत. चेहऱ्यावरची गोड स्माइल सांगते की आम्ही जागे आहोत. थम्सअप अनिकेत खुटले यांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आणि त्यांच्यासोबत आणि काही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता त्यांना समजलं कॅमेरा आपल्याकडे आहे, हरकत नाही. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करू पुन्हा एकदा. सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024 मध्ये. 17 धावा, 2 विकेट पडलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 35 दाखवतोय, पण त्यापेक्षा पुढे जायचं बॅटिंग करणाऱ्या संघाला. विठू माऊली कॅटरर्स, आमच्या इथे सर्व प्रकारच्या शाकाहारी व मांसाहारी जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. मुक्काम नांदगाव. पोस्ट आणि सध्याचे बॅटिंग करत आहेत जे प्रोप्रायटर आहेत मनीष खुटले. पूल ओ लांब पल्ल्याचा भव्य षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लॅक, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. हा फटका आपण पाहतोय पूलचा कॉपी बुक स्टाईल आलाय. आजचा रात्री मधला सर्वात मोठा षटकार आपण बघितला तो मनीष खुटलेचा बॅटमधून. मला आठवतोय पहिला सामना, विकेट पडल्या होत्या, शेवटपर्यंत उभा राहिला मनीष खुटले आणि त्याने फार चांगली बॅटिंग केली होती. या षटकाराने धावसंख्या जर आपण बघितली तर ती जाऊन पोहोचली आता 23 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 34 धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आपण बघितलेल्या आहेत, ज्यामध्ये 4 षटकार 1 चौकार, 16 बॉल 34 बनवलेला त्याने. या मॅच मध्ये नाबाद आहे खुटले. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अपील आणि फलंदाज बाद. पायचीत गवसलेत. महत्वपूर्ण क्षणाला विकेट मिळवली आविष्कारने. 23 ला तिसरा झटका बॅटिंग करणाऱ्या युवा स्पोर्ट्स नांदगावला. तीन प्लमॅपा ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेटने आले. कुठलेला ग्लान्स करायचं होतं, पण यावेळेला डाव्या पायावरती मधल्या यष्टीवरती गवसलाय. योग्य डिसिजन अंपायर्स कडून. अंपायरचं मनापासून कौतुक करेन मी. सध्या आपण ऑन ग्राउंड हेमंत शेट्टी सरांना पाहतात, मॅन फ्रॉम शहापूर. JP पॅनलचे तिन्ही अंपायर्स पाहायला मिळतात. जय पवार सर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ऑन ग्राउंड सध्या शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय शेखर हिरगुडे सरांना, मॅन फ्रॉम कल्याण. काल मुन्ना पठाण सर देखील होते. असे काही अंपायर्स आहेत जे संपूर्ण भारतभर दौरे करत आलेले आहेत. भारत टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जय पवार सर आणि त्यांची ब्रिगेड JP पॅनलचे अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. नामवंत अंपायरचे पॅनल आहे. धावा 23, विकेट 3 पडल्यात. 37 धावा सध्या प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय, पण त्यापेक्षा पुढे जायचं आहे युवा स्पोर्ट्स नांदगावला. हे दोन्ही आमचे समालोचक सध्या स्क्रीनवरती.
एक्स्ट्रा कव्हरला कॅप मध्ये बॉल आहे. नो चान्स फॉर फिल्डर. चौकार. सेवन 27 धावा धाव फलकावरती. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. फिल्डर्सला चान्सच नव्हती, फक्त पाहत होते ते. मोठी गॅप होती आणि त्या गॅप मधून मनीष फडकेचा बॅट मधून चौकार आपण बघितला. 27 धावा धाव फलकावरती. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. स्विच केल्या वेळेला शॉर्ट थर्डला भेदून डीप थर्ड मॅनला बॉल प्रचंड वेगाने सीमारेषा पार. आणि इथे पहा मनीष फडकेला आपण पाहतोय सध्या. आमचं कॉमेंट्री बॉक्स. जतीन सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जगोदर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररची भूमिका पार पडत होते. 4 कॅमेऱ्यांसह विथ ड्रोन 5 कॅमसह ही स्पर्धा कव्हर करण्यात येते एकविरा इव्हेंट्स यांच्याद्वारे. सध्या आपण स्क्रीनवरती अंपायर्सना बघितले. हेमंत शेट्टी सर आणि येस जागते रहो. धाव आहेत 31. विकेट 3 पडलेल्या आहेत. षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. शफल झाला, वेगाने टाकलाय. यावेळेला स्टंपच्या जवळून बॉल पण गेला तो विकेट कीपरकडे. 14 धावा प्रोडक्टिव्ह ओव्हर आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. फलंदाज आपण फडकेला पाहतोय. 2 चौका लागोपाठ त्याचा बॅटमधून या अगोदर एक षटकार आला होता सुरुवातीला. 26 धावा आतापर्यंत आपण मनीष फडकेचा बॅटमधून देखील बघितलेल्या 2 मॅचेसमध्ये. सध्या तो या मॅचमध्ये नॉट आउट आहे. आणि पाहूयात हा डाव कुठपर्यंत संपतोय. ओम नर्मदेश्वर किरवली अगेन्स्ट युवा स्पोर्ट्स नांदगाव मध्ये हा सामना. शेवटचा बॉल पूल सक्सेसफुल होईल. फिल्डर आहे पण फक्त पाहत राहील तो. मिड विकेट सीमारेषेचं अंतर पूर्ण केलंय. आला षटकार. या षटकामध्ये आल्या 20 धावा. टोटल स्कोर 37. चर्चा या स्पर्धेची. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024. स्क्रीनवरती तुम्ही आदरणीय नारायण शेठ पाटील यांना पाहतात. त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती निखिल शेठ पाटील आणि एक चेहरा तुम्हाला पाहायला मिळतोय. कुमार निहाल पाटील यांनाही तुम्ही सध्या पाहता स्क्रीनवरती. त्याचबरोबर या गावच्या विद्यमान सरपंच साहिबा सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील, आदरणीय उद्योगपती मालदेश्वरचे प्रोप्रायटर श्रीमान नितेश दादा पाटील यांनाही बघितलं. आणि त्यांच्या मातोश्री तुम्हाला पाहायला मिळतात स्वर्गीय मंदाजी नारायण पाटील यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. स्क्रीनवरती त्यांचंही तुम्हाला छायाचित्र पाहायला मिळतंय एकविरा इव्हेंट्स. आणि त्याचबरोबर डीजे नितीन दुंद्रे यांचाही लोगो तुम्हाला पाहायला मिळत आहे. सुंदर टेलिकास्ट. गेल्या गतवर्षी 2023ला केलेली छोटी सुरुवात संदेशदादा शेळके यांनी. मॅन फ्रॉम सुकापूर. खंबीर साथ आहे त्यांना. त्यांची टीम आतापर्यंत जर आपण बघितली तर 15 ते 16 जण ही संपूर्ण त्यांची टीम आहे. ऑनसाइडला टर्न करण्यात आला. गॅपमध्ये बॉल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा पार. चौकार. गोलंदाजांच्या 9 बॉलमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 41. या वेळेला आपण बघितलं हलका शफल झाला होता. स्ट्रेट बॅटने खेळायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 डॉट आलेले आहेत. एक चौकार आलेला आहे. मात्र आमचे ऑफिशियल स्कोरर सध्या. आणि आता जतीन आणि त्याचबरोबर तन्मय पाटील. महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या खांद्यांवरती आहे.
स्विच केलंय, या वेळेला चुकी घडली आहे फिल्डर्स कडून. बॉल चालला मागे, सीमा पार, चौकार. सिनियर क्रिकेटर कैलाश पाटील आपण प्रवीण मात्रे बुर्दुल यांच्याशी संपर्क साधावा. शफल झाले होते, प्रयत्न होतोय डायरेक्ट हिट आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद होतोय आणि बाद होतोय तो मनीष फटके. आला आणि थेट तो यस्टांवरती आदळला. प्रशांतला आपण बघितलं यस्टांचा मागे, मात्र आता कॅप्टन येतोय निशांत हुद्दारला आपण पाहतोय. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आला. डावामधला शेवटचा चेंडू फेस करायचा आहे तर मॅक्सिमम रन्सची अपेक्षा त्याच्याकडून जरूर असेल. 21 वरती खेळणारा संकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला 45 धावा धावा फलकावरती आहेत युवा स्पोर्ट्स नांदगावच्या. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, बॉल आपण पाहतोय तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला, गोलंदाज पोहोचला, स्ट्रायकिंग एंडला थ्रो, रनआउटची संधी, फलंदाज बाद. डाव संपला, 46 बनल्या, 5 विकेट पडले, 47 धावांचं लक्ष आहे ओम नर्मदेश्वर किरवली संघासमोर. दुसरी रजनी आपण पाहतोय. उद्या तिसरी रजनी असेल या स्पर्धेची. उद्या नामवंत संघ तुम्हाला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे पाहायला मिळतील. पहिला सामना जयनुमान कामोठे अगेन्स्ट स्कायरा 11 वाडेघर. दोन्ही संघांनी वेळेवरती ठीक 6 वाजता उपस्थित राहा. त्यानंतर भूमी 11 मांडा त्यांच्या विरुद्ध दीक्षा अन्विक 11 मुरबी. थर्ड मॅच असेल पृथ्वी 11 कासार वडवली त्यांच्या विरुद्ध आयशा 11 वाघिवलीवाडा. फोर्थ मॅच असेल आई गावदेवी 11 खार्डी आणि त्यांच्या विरुद्ध RCC पेठ. सो 8 संघ उद्या खेळणाऱ्या तिसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या. आज 10 संघांचा पूल आपण अनुभवतोय. काल 8 संघांचा पूलमधून जनुमान निर्जे आणि हेदूटने 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. आज सुपर 8ला संग्राम 11 जनुमान नितलस हा एक संघ क्वालिफाय झाला. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात आमचे समालोचक मित्र, सर्वांचे मार्गदर्शक आणि एक प्रसिद्ध निवेदक MD गडगे सर मागुरूंना आपण सध्या स्क्रीनवरती पाहतात. नवोदित समालोचकांना नेहमीच मार्गदर्शन करण्याचं काम ज्यांनी आजवर केलेलं आहे आणि MIDC बेल्ट असेल, रायगडाचं क्रिकेट फार जवळून ज्यांनी बघितलंय, नवीन खेळाडू असतील आजवर त्यांचे क्रिकेट, जुने जाणते खेळाडू
सर्व त्यांच्या परिचयाचे आहेत. राजकीय क्षेत्रामधील मंडळी असतील, सामाजिक क्षेत्रातील मंडळी असतील आणि कोणत्याही स्पर्धेमध्ये आयोजकांना कधीच त्यांना सांगावं लागत नाही की कोणते मान्यवर आलेले आहेत. आल्याबरोबर त्यांचं कोणतं पद आहे, ते कोणत्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, ते संपूर्ण हिस्ट्री अगदी क्षणभरातच आपल्या समोर ते मांडतात. असे नामवंत अँकर निवेदक MD गडगे सर महागुरूंना आपण पाहतात. मराठी हिंदीमधून आजवर गेल्या कित्येक स्पर्धांना ज्यांनी आपला आवाज दिलाय असे व्हॉइस ऑफ वलभ आमचे जवळचे मित्र प्रवीणजी टेंबे सर यांना तुम्ही पाहतात आणि त्याचबरोबर अपकमिंग यंग टॅलेंटेड प्रथमेश ठाकूर यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. डाव पहिला संपलाय. 46 धावा बनलेल्या 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओम नर्मदेश्वर किरवलीच्या आघाडीची जोडी तेजस पाटील आणि त्याच्या सोबतीला मंगेश पाटील. मयूर फडके पहिला चेंडू घेऊन सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल फ्लॅट आलाय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. टोला लागला बॉल जो कदाचित डीप स्क्वेअर लेगला आला असता. तो बॉल गेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. निविया या कंपनीचे चेंडू या स्पर्धेमध्ये यूज करण्यात आलेले आहेत. आता बऱ्याचशा कंपनीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत. 70-70 फुल टॉस निविया आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. कॅप्टन फार पूर्वीपासून आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर आलेला आहे. MRI फार सुरुवातीच्या काळामध्ये हेडलीमध्ये आला होता. गुड शॉट येस बऱ्याचशा कंपनीज आहेत. मात्र निविया फार जुना ब्रँड आहे आणि टिकाऊ चेंडू आहे. त्यामुळे प्रवीण म्हात्रे यांची निवड निवियाकडे गेली आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी निवियाला चूज करून तो स्पर्धेमध्ये खेळत असताना तो बॉल यूज करत असताना आपण पाहतोय. षटकाराने सुरुवात झाली दुसऱ्या डावाची. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. जर्सी नंबर 15 जज करतोय. वेल जज कॅच. हाताचा पिसारा फुलवला साईनाथने. टिपलाय झेल. फलंदाज बाद होतोय मंगेश. सेव्हनला डिफेंड करत असताना पहिल्या विकेट नंतर शॉर्ट मीटिंग आपण बघितली ती युवा स्पोर्ट्स नांदगावची. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. क्रिकेट जितका शक्तीने खेळला जातो मी म्हणेन त्यापेक्षा कित्येक पटीने तो युक्तीने खेळला जातो. आणि गोलंदाजांना धावसंख्या डिफेंड करत असताना कॅप्टन्सलाही बऱ्याच वेळेला फलंदाजांना कसं अडकवायचं, कोणत्या फलंदाजाची स्ट्रेंथ काय, या सर्व ओळखून गोलंदाजासोबत त्याला ते कट रचावे लागतात त्यांना अडकवण्यासाठी. 46 बनवलेल्या आहेत. ही साधावा धावफलकावरती पहिली विकेट पडली. षटकार ठोकणारा मंगेश पॅव्हलियन मध्ये परतला आणि तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत पाटील. जर्सी नंबर 45 प्रशांतने फार चांगला डायरेक्ट हिट केला होता. यस्टनचा मागून कॅप्टन आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी ओम नर्मदेश्वर किरवली संघासाठी ज्याची राहिली आहे. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साईडला पूल करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर सिंगल इथे कंप्लीट होते. थ्रो पा किती चांगला आहे ऑन दी स्टंप. आदरणीय संजय शेठ नांदगाव यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. प्रवीणदादा म्हात्रे यांच्याकडून आपल्याला निमंत्रण आहे. आपलं सहर्ष स्वागत सरपंच चषक 2024 मध्ये. 7 for 1. 3 बॉल अजूनही बाकी आहेत पॉवर प्ले मधले. स्ट्रायकिंग एंडला तेजस. फटका फसलाय. बॅट फिरली आहे. मिड ऑन येतोय बॉल खाली. वेल जस्ट कॅच. पहिल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करणारा तेजस पाटील 0 वरती बाद. बुरदुलच्या विरुद्ध खेळत असताना याच तेजसने धावसंख्येला तेजस्वी केली होती. मात्र या मॅच मध्ये खाते उघडू शकला नाही. 0 वरती आउट. 7ला दुसरा धक्का बसतोय. इन ॲट नंबर 2 डाऊन. प्रशांतच्या सोबतीला सागर पाटील सागमण मैदानाच्या आतमध्ये.
7 बनलेल्या 40 अजूनही बनवायच्यात. बॉल शिल्लक आहेत 20. सध्या फार चांगली बॉलिंग सुरुवातीला षटकार जरी आला असला त्यानंतरचं कमबॅक. पुढच्या 3 बॉलमध्ये 2 विकेट मिळवलेले आहेत. फ्रंटलाईन बॉलर आहेत मयूर फडके. नेहमीच त्याची जबाबदारी राहिली आहे सुरुवातीला पावपल्यामध्ये विकेट मिळवणं आणि ते विकेट या मॅचमध्ये देखील त्याने मिळवून दिलेले आहेत. सुपर बॉलिंग लेफ्टी आलाय सो ऑन साईडला आता मिड विकेटला आपण पाहतोय. आतापर्यंत 5 विकेट त्याने मिळवलेले आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळेला बॉल पडला आणि तो बाहेर वळण घेत असताना मिलर, जर्सी पहा त्याची, किलर मिलर. मयूर फडके जर्सी नंबर 29. मिलर कदाचित त्याचा आवडता खेळाडू असावा. मयूर फडके शेवटचा बॉल घेऊन या षटकातील. शफल क्रॉस होऊन खराब लाईन होती. लेन देखील खराब. हुक केलाय, डिफाईन लेगला आलाय षटकार. धावा 13. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकार आवश्यक होता. षटकार आलाय आणि धावसंख्येला नेऊन ठेवलं ते सागरने 13 वरती. आता 21 आणि 18 बॉल 34 धावांची गरज या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या ओम नर्मदेश्वर किरवलीला. मोस्ट रन स्कोरर सध्या आपण पाहतोय विशाल पवार जनमान नियोजकडून खेळत असताना 2 इनिंग्समध्ये त्याचा बॅटमधून आपण बघितल्या टोटल 48-33 एका मॅचमध्ये हाय स्कोर जो नाबाद होता. त्यानंतर महेशला आपण बघितलं काकडवाळकडून खेळत असताना आज त्याच्या बॅटमधून 47. नितेश पाटील निळजे 41, तेजस पाटील 40, नर्मदेश्वर किरवली. मागच्या मॅचमध्ये खास करून जबरदस्त बॅटिंग 40 धावांची. या मॅचमध्ये शून्यावरती बाद झाला तो. 3ऱ्या क्रमांकावरती आपण तेजसला बघितलं. वेळ जास्त चाललाय प्लीज. युवा स्पोर्ट्स नांदगाव. यानंतर देखील एक मॅच आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करत आहोत. 18 बॉलमध्ये 34 धावांची गरज या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या ओम नर्मदेश्वर किरवलीला. समोर मारलाय ऑन दी अप, लॉंग ऑनला सीमा पार षटकार. चांगला फटका आपण बघितला. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर प्रशांतच्या बॅटमधून आलेला षटकार. मागच्या दोन्ही बॉलवरती षटकार आलेला. वेग धावसंख्येचा वाढवत्या दोन्ही फलंदाज 4 जून बॅटिंग करावीच लागणार आहे. 17 बॉल 28 धावांची गरज या मॅच मध्ये. सध्या 19. ब्लॅक कॅप्स फायटिंग स्पिरिट असलेला संघ आहे युवा स्पोर्ट्स नांदगाव. यावेळेला अपील स्ट्रॉंग आहे. कॉट बाय द विकेट साठी आणि फलंदाज बाद. विकेट पडते 3री. पाटील स्लॉग हिटर आहेत या संघाचे. या बॅटिंग ऑर्डर मधला असा एक फलंदाज जो कधीही सामन्याला फिरवण्याची ताकद ठेवतोय. पण आपण जर बघितलं तर पॅव्हलियनकडे अनिल अजूनही बाकी आहे. पण दुसऱ्या बाजूने मनीषने कमबॅक केलं ज्याचं कारण पहिल्या बॉलवरती मयूर फडकेचा देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. इथे तसंच घडलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती मयूरने विकेट मिळवली होती. मनीषने देखील विकेट मिळवली आहे. बॉल शिल्लक आहे 16 आणि 16 बॉलमध्ये 28 धावांची गरज या मॅचमध्ये किरवलीला. कमी गती समोर लॉंग ऑफचा फील्ड थोडा दूर आहे. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करेल. सेकंडचा कॉल आहे. हा ना होकार. आहा नो लुक थ्रो केला. नो लुक न बघता डायरेक्ट हिट करण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. त्या
प्रयत्नामध्ये इथे फलंदाज मात्र बचावला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडली होती. इथे पहा, जर त्याने मागे वळून जरी लावलं असतं तरी विकेट मिळणारच होती. अतिघाई संकटात नाही आणि कुठेतरी ते घडलंय. धावा 20, बॉल उरलेत अजूनही 15 आणि 15 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या ओम नर्मदेश्वर किरवलीला. गुलशन आमच्या सोबत आहेत, जे देखील एक नामवंत स्कोरर आहेत. सध्या बाया मात्रे आमचे ऑफिसर स्कोरर. जतीन सध्या रेस्ट करतात या मॅच दरम्यान. 3 स्कोरर सध्या आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. चला, वेळ जास्त चालला. युवा स्पोर्ट्स नांदगाव वारंवार आम्हाला मॅनेजमेंट सूचना करते, प्लीज कॉपरेट. बॅट वेगाने फिरली आहे पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आय कॉन्टॅक्ट तुटला होता पहा. रॉम द विकेटने आलाय गोलंदाज मनीष. शफल झाला अगोदर फार वेगाने बॅट फिरली पण बॉल जसा उसळला होता तसा त्यांचा आय कॉन्टॅक्ट, बॉलवरची नजर हटली होती फलंदाजाची. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सुपर टेलिकास्ट बाय आई एकवीर इव्हेंट्स. संदेश दादा शेख आणि संपूर्ण त्यांची टीम. 14 बॉल 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या किरवलीला. शफल झाला होता. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. वेगवान तिखट बाउन्सर, मसालेदार डॉट बॉल. आता बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 बॉल मध्ये 27 धावांची गरज. मागचे 2 डॉट बॉल या मॅच मध्ये मोमेंटम सध्या तरी आपण म्हणू शकाल युवा स्पोर्ट्स नांदगावकडे. हुक करण्याचा प्रयत्न आणि एक बाउन्सर येतोय. डॉट बॉल. शेवटचे 3 डॉट आलेत. 7 धावांचे षटक. सो 2 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत 20, विकेट पडले 3. सुपर बॉलिंग या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती गोलंदाज मनीष फडके कडून. सो आता बॉल उरलेत 12 आणि 12 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या ओम नर्मदेश्वर किरवली संघात. ग्राफ सध्या आपण पाहतोय. जेव्हा युवा स्पोर्ट्स नांदगाव बॅटिंग करत होते ते फर्स्ट ओव्हरमध्ये नर्मदेश्वर किरवलीने चोख प्रत्युत्तर दिलं. पण सेकंड ओव्हरमध्ये ग्राफ आपल्याला युवा स्पोर्ट्स नांदगावचा वरती पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये विकेट पडली नव्हती, इथे विकेट पडतीये. मात्र थर्ड ओव्हरमध्ये 3रं षटक पहिल्या इनिंगचं प्रोडक्टिव्ह होतं जिथे 20 धावा आल्या होत्या आविष्कारच्या षटकामध्ये. आणि आता एका तशा षटकाची गरज आहे या धावसंख्येला चेस करत असताना ओम नर्मदेश्वर किरवलीला. 24-3, 20 धावा 3 विकेट 12 बॉल 27 धावांची गरज. साईनाथ बॅकफुटला थांबला, पंच करतोय. बॅकफुट पॉइंटला बॉल वळण घेत असताना चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅकफुटला थांबला होता आणि बाउन्स तो वेग होता गोलंदाजाचा. पहिल्याच बॉल मध्ये त्याचा फायदा उचललाय. साईनाथचं स्वागत चौकाराने. धावा 24, बॉल उरलेत 11 बॉल 23 धावांची गरज या मॅच मध्ये. डिपेश कपा पॉइंट आता फिल्डर आपण पाहतोय तिथे. पुन्हा त्याच दिशेने बॉल चाललाय डीप मधून. फिल्डर प्रयत्न, हुकला कॅचचा. बॉल वेगाने चाललाय सीमारेषेच्या दिशेने. अखेर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेंडू पर्यंत तो पोहोचला देखील होता पण तो बॉल लागला त्याच्या हाताला आणि त्यानंतर तो गेलाय. डायव्हर्ट झाला बॉल आणि फार वेगाने सीमारेषेच्या बाहेर. वेळ जास्त घेतात प्लीज. मॅनेजमेंट टीम आम्हाला सूचना करते. सो आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. 2 चौकारांनी मोमेंटम आता खेचून आणलंय रोशन पाटीलने ओम नर्मदेश्वर किरवलीच्या बाजूने. 10 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली बॅटिंग. 4 जून आता बॅटिंग करत असताना आपण पाहतोय तो रोशन पाटील तयार होतात. पुन्हा एकदा साईनाथ. खोलात
शफल झाला होता, पॉपिंग क्रीज मध्ये बॉल पडला आणि थेट विकेट किपर कडे डॉट बॉल राऊंड द विकेटने. आता गोलंदाजाने अटॅक केला फलंदाजावरती. कदाचित एज होती की नाही. येस, यावेळेला गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला फील्डर धावतात लॉंग ऑफचे, पण त्यांचा वाक्या बाहेर. आता सुसाट सुटलाय. तिसरा चौकार येतोय पहिल्या चौथ्या 4 बॉलवरती आपण पाहतोय तो फलंदाज रोशनच्या बॅटमधून. मजायला मॅच मध्ये आता 32 धावा धावफलकावरती 3 विकेट पडल्यानंतरचा संघर्ष रोशन पाटीलचा आपण पाहतोय. किंजल ट्रॉफी मध्ये जरूर वरचढ होते आणि असा सामना रंगला होता, पण तो सामना नर्मदेश्वर किरवलीने जिंकलाय. आता ती परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. पण पाहूयात युवा स्पोर्ट्स नांदगाव कशा पद्धतीने धावासंख्येला डिफेंड करतील, की मात्र रोशनने काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे. तो अटॅक कायम असेल आणि 15 धावा लवकर बनतील का पाहूयात. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साइडला आपण पाहतोय 3 फिल्डर. ऑफ समचा बाहेर पिच खेळला, कवचला फिल्डर येतोय. नो चान्स फॉर फिल्डर. 1 बिग हिट. आणखी एक चौकार. सामना आता 7 बॉल 11 वरती. सुपर बॅटिंग. पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बॉल कुठे एक्झॅक्ट लँड झालेला आहे. हा चौकार आहे. 4 चौकार येतात आपण पाहतोय फलंदाज रोशन पाटीलचा बॅटमधून. ऑफ साइडला 3 फिल्डर लावले होते, मात्र तरी डीप स्वीपर कव्हरला त्या गॅप मधून येतोय चौकार. क्लासिकल बॅटिंग करतात, अंडर प्रेशर आलेले आहेत. या क्षणाला आपण पाहतो की ऑन साइडला फलंदाज शफलून फटके मारत असतात, पण तो स्वतःला शांत ठेवून शांतीत क्रांती करतोय धावसंख्येची फलंदाज रोशन पाटील. 6 बॉल 17 वरती, ज्यामध्ये 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. बॉल आता शिल्लक आहेत ते 7 आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या ओम नर्मदेश्वर किरवलीला बनवायच्या 11. समोर लॉंग ऑन द फिल्डर, झेलची संधी आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद. नाराज आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय मनीष खुटले, ज्याने हा झेल टिपलाय. सामना अजूनही संपलेला नाही, कारण बॉल शिल्लक आहेत 6, ज्याने 4 चौकार ठोकले. तो फलंदाज रोशन पाटील बाद होतोय आणि आता ओम नर्मदेश्वर किरवलीला बनवायच्या 6 बॉल 11. चला लवकर फिल्डिंग सजवून घ्या युवा स्पोर्ट्स नांदगाव. फिनिशर जरूर आलाय, मात्र त्या अगोदर या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न होता तो रोशन पाटीलचा. 4 चौकार त्याने सजवले. शेवटच्या बॉलवरती लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर मारायचं होतं, एलिव्हेट करता आलं नाही तितकंसं, आणि मनीष कुटलेने टिपलेल्या झेलने त्याचा डाव संपलाय. 6व्या क्रमांकावरती येतोय अनिल पाटील. बरेच सामने आजवर ज्याने जिंकून दिलेले तसेच मध्ये अडकलेले, मात्र या मॅच मध्ये पाहूयात 6 बॉल 11 पाहिजेत. स्ट्राईक त्याच्याकडे नसेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो सागर पाटील. एक षटकार आला त्याच्या बॅटमधून, पण सागरच्या विरुद्ध 4 डॉट बॉल आलेले. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती प्रतीक हुद्दार, कर्णधार निशांत आले होते टॉस साठी. सो प्रतीक देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. जर आपण बघितलं या संघाचा विचार केला अष्टपैलू आहेत, मात्र या मॅच मध्ये पाहूया 6 बॉल 11 डिफेंड होतील का. लेफ्टी समोर आहे. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. त्यासोबत आपण लॉंग ऑफला फिल्डर पाहतोय आणि एक्स्ट्रा कव्हरला खाली ठेवून स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. पहिला बॉल घेऊन प्रतीक हुद्दार. 6 बॉल 11. लॉफ केलाय. लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय, थांबलाय आणि शेवटच्या क्षणाला बॉल त्याचा वाक्या बाहेर. षटकार.
ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या अवाक्या बाहेर होता. हा झेल आला षटकार स्वॅग के साथ स्वागत केलं सागरने आणि आता सामना 5 बॉल 5 वरती आलाय. पहिल्या बॉल वरती आलेला षटकार मोमेंटम सध्या तरी ओम नर्मदेश्वर किरवलीच्या बाजूने. फ्लॅट असता बॉल तर कदाचित ते अडवू शकत होते पण फार उंचावरून आला होता बॉल त्यामुळे फिल्डरला चान्स नव्हती त्या ठिकाणी. 5 बॉल 5. सागरने आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. 12ला नॉट आउट आहे. 5 बॉल 5. लॉफ केला. मॅच फिनिश. वाईड इज लॉंग ऑन सीमा रेषेचा बार. 3 षटकार मारले आणि हा सामना जिंकून दिला सागर पाटीलने बॅटिंग करणाऱ्या ओम नर्मदेश्वर किरवलीला. 47 सक्सेसफुली चेस डाऊन. अभिनंदन.